गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. तर यांना माझा आवाज येतोय? ओके. आज ईवेस 2 चा लेक्चर आहे. सगळ्यांनी ईवेस 2 चा टेक्स्टबुक ओपन करायचं आहे. ओके. तर मी सुद्धा स्क्रीन शेअर करते. तर सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे का सांगा चॅट बॉक्स मध्ये. ओके. तर लेट स्टार्ट. तसं पण क्लासचा टाइम झालेला आहे, आपण स्टार्ट करूया. ओके. लास्ट टाइम आपण जो लेसन घेतलेला 15 लेसन मेमोरेबल सिरेमनी, तर त्यामध्ये आपण बघितलं होतं शिवाजी महाराजांचं कोरोनेशन कसं सेलिब्रेट केला होता, कोण कोण आलं होतं, ते आपण सगळं त्याच्यामध्ये स्टडी केला होता. तर सगळ्यांनी त्याचे क्वेश्चन आन्सर्स लिहिले का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. तर टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन. ओके. आज आपण न्यू लेसन स्टार्ट करूया. लेसन नंबर 16. लेसन नंबर 16, द कंपॅनियन इन दी साऊथ. द कंपॅनियन इन द साऊथ. द कंपॅनियन म्हणजे काय? मोहीम. ओके. मोहीम इन द साऊथ म्हणजे दक्षिणेतील मोहीम. आता त्यांचं कोरोनेशन झालं होतं शिवाजी महाराजांचं. त्याच्यानंतर त्यांना अजून आपलं स्वराज्य खूप जास्त वाढवायचं होतं. तर त्यासाठी त्यांनी आता काय केलं पुढे ते आपल्याला या लेसन मध्ये सांगितले. तर फर्स्ट त्यांनी काय केलंय, दक्षिणेकडे साऊथला गेले ते, आणि तिथले सगळे किंगडम होते ते त्यांनी काय केले, जिंकायचं, विन करायचं ठरवलं. त्याच्यावर आपलं ते आपल्या ताब्यामध्ये घ्यायचं त्यांनी ठरवलं. ओके. म्हणून इथे आता पहिलं आपल्याला सांगितलं की कंपॅनियन इन द साऊथ म्हणजे दक्षिणेमध्ये, साऊथ मध्ये त्यांनी मोहीम कशी त्यांनी केली, साऊथ मधली मोहीम, दक्षिणेतील मोहीम. ओके. सगळ्यांना लेसनचं नाव कळालं? तर आपण स्टार्ट करूया. प्लॅन ऑफ कंपॅनियन. ओके. आता मोहिमेचं जी काही मोहीम होती त्यांचा प्लॅन कसा केला त्यांनी ते आपल्याला सांगितलंय. द कोरोनेशन सेरेमनी वॉज ओव्हर बट इज जॉय वॉज शॉर्ट लिव्ह. काय सांगितलंय, जर त्यांचं कोरोनेशनचं सिरेमनी झालं, राज्याभिषेक झाला त्यांचा, तर ते त्यांचा काय झाला, पार पाडला. ते त्यांचं कोरोना सेरेमनी झाली, पण त्याचा जे आनंद होता तो फार दिवस राहिला नाही, तो फार दिवस टिकू शकला नाही. का टिकला नाही तो फार दिवस? काय झालं असं नंतर, अ शॉर्ट व्हाईल आफ्टर द कोरोनेशन, a short while after the coronation on 17 June 1674 महासाहेब पास अवे. बघा काय झालं, जसं कोरोनेशन झालं शिवाजी महाराजांचं, राज्याभिषेक झाला, त्याच्यानंतर थोड्या दिवसात 17 जून 1674 ला महासाहेब काय झाल्या, मृत्यू पावल्या. त्या पास अवे गेल्या म्हणजे त्या राहिल्या नाहीत, त्या मृत्यू पावल्या. ओके. त्यांची महासाहेब म्हणजे त्यांच्या आई जिजामाता त्या मृत्यू पावल्या, त्यांची डेथ झाली. while all his subjects look upon शिवाजी महाराज as their protector. मग त्याच्यानंतर स्वराज्याची सगळी काही प्रजा होती ती शिवाजी महाराजांकडे म्हणजे त्यांच्याकडे बघू लागले. आता त्यांना वाटायला लागलं शिवाजी महाराजच आपले आधार आहेत. ओके. त्यांचाच आपला आधार आहे. शिवाजी महाराज हिमसेल्फ डिपेंडेड अपॉन द ऍडवाइस अँड द हेल्प ऑफ द महासाहेब. पण शिवाजी महाराज सुद्धा कोणावर डिपेंडेड होते? त्यांच्या आईवर, महासाहेबावर. म्हणजे कुठेही त्यांना पहिले लढाईला जायचं असेल तर ते काय करायचे, त्यांच्या आईकडे जायचे, महासाहेबांकडे जायचे, त्यांची ऍडवाइस घ्यायचे. ओके. त्यांची हेल्प घ्यायचे, कसं मी काय करू, असं त्यांना ते सगळं त्यांची ऍडवाइस घ्यायचे. शी वॉज द ट्रू गाईड अँड गुरु इन हिज लाईफ. त्या त्यांच्या जीवनातल्या एक मार्गदर्शक, खऱ्या मार्गदर्शक आणि गुरु होत्या. ही वॉज डीपली ग्रीव ऍट द लॉस ऑफ हिज मदर. मग आता शिवाजी महाराजांना खूप दुःख झालं होतं त्यांच्या आईच्या मृत्यूमुळे. त्या खूप उदास झाले होते, खूप दुःख झालं होतं.
but he had very little time. But he had very little time for sorrow because he had to administer the kingdom which he had established. पण त्यांच्याकडे दुःख करत बसणं एवढं काही टाइम नव्हता, एवढं काही त्यांच्याकडे वेळ नव्हता, कारण त्यांना आता त्यांचं स्वराज्य खूप जास्त काय करायचं होतं, वाढवायचं होतं. स्वराज्यासाठी अजून खूप काय करायचं होतं. ओके, तर फर्स्ट पॅरा त्यांना तुम्हाला कळाला का? फर्स्ट पॅरा कळाला सगळ्यांना? त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की कोरोनेशन नंतर शिवाजी महाराजांचं कोरोनेशन सिरेमनी झाल्यानंतर त्यांचा जो आनंद होता तो जास्त दिवस राहिला नाही. का नाही राहिला? कारण थोड्या दिवसानंतर 17 जून 1674 ला, सगळ्यांनी अंडरलाईन करा ही लाईन, 17 जून 1674 ला, ऑन 17 जून 1674 महासाहेब पास अवे. सगळ्यांनी अंडरलाईन करा, तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये विचारू शकता, एमसीक्यू मध्ये. वेन महासाहेब पास अवे आफ्टर कोरोनेशन, ऑन विच डेट महासाहेब पास अवे. तर तुम्हाला क्वेश्चन आन्सर लक्षात असायला पाहिजे. 17 जून 1674 ला त्यांच्या महासाहेब काय झालं, त्यांची डेथ झाली. त्यामुळे शिवाजी महाराज खूप दुःखी झाले होते, कारण जे काही लढाई वगैरे काही त्यांचं जे काम असेल त्याच्यासाठी पहिले ते महासाहेबांची ऍडवाइस घ्यायचे, त्यांची हेल्प घ्यायचे. पण आता त्यांनी कोणाकडे बघायचं असं त्यांना त्यांच्या डोक्यामध्ये विचार येऊ लागले आणि ते खूप दुःखी झाले. पण त्यांच्याकडे दुःख बनवण्यामध्ये सुद्धा टाइम नव्हतं, कारण त्यांना त्यांचं जो स्वराज्य होतं ते स्वराज्याचा राज्यकारभार खूप पुढे अजून वाढवायचा होता. सगळ्यांनी अंडरलाईन केलं? अंडरलाईन केलं का? 16 ऑन 17 जून 1674. ओके, नेक्स्ट पॅरामध्ये बघूया आपण त्याला काय सांगितलंय. ही डिसाइडेड टू अटॅक कर्नाटक. He was no longer afraid of Adil Shah because the kingdom of Bijapur was practically on its last leg. बघा, तर आता शिवाजी महाराजांनी कुठे अटॅक करायचं ठरवलं? कर्नाटकाला. साऊथ मध्ये कर्नाटक आहे ना, कर्नाटक मध्ये त्यांनी अटॅक करायचं ठरवलं. He was no longer afraid of Adil Shah because the kingdom of Bijapur was practically on its last leg. त्यांना आता आदिलशहाची काहीच भीती नव्हती, कारण आदिलशहाचं जे काही राज्य होतं ते आता त्यांच्या मुठीत आलं होतं. ते आता पूर्ण काय झालं होतं त्याचं, त्यांची जो थोडासा राज्यकारभार होता आदिलशहाचा तो सगळा थोडासा त्यांच्या हातात आलेलाच होता. त्यामुळे त्यांना काही भीती वाटत नव्हती कर्नाटकावर अटॅक करण्यासाठी. द रिअल थ्रेट टू स्वराज वॉज फ्रॉम द नॉर्थ. जास्त जी भीती होती ती कुठं होती? नॉर्थला होती. नॉर्थ कडून जरा स्वराज्यासाठी थोडी जास्त काय होती? भीती होती. का? फॉर द मुघल एम्परर औरंगजेब वॉज बिडिंग हिज टाइम टू डिस्ट्रॉय द मराठा किंगडम. कारण नॉर्थला कोण होता? मुघल एम्परर, मुघलांचा बादशाह कोण? औरंगजेब. तो काय करत होता? मराठ्याचं राज्य नष्ट करण्यासाठी टपून बसला होता. There was no knowing when he would attack and swallow the new kingdom. There was no knowing when he would attack and swallow the new kingdom. तर सगळ्यांना म्हणजे तो कधी आपलं जे मराठ्याचं राज्य आहे ते कधी तो स्वराज्याचं राज्य नष्ट करेल हे सगळ्यांना त्याचं काही कोणालाच नेम नव्हता. ओके. शिवाजी Shivaji thought that this companion would create a powerful base in the south from where he could resist the blows of the Mughal. मग शिवाजी महाराजांनी काय केलंय? जर शिवाजी महाराजांच्या मनात काय विचार आला? जर मुघलांचं संकट स्वराज्यावर आलं तर दक्षिणेतही आपले जे राज्य आहे ते मजबूत असायला पाहिजे, असा विचार शिवाजी महाराजांच्या मनात आला. विथ दिस इन व्ह्यू ही प्लॅन ही साऊथर्न कंपॅनियन. त्यामुळे त्यांनी शिवाजी महाराजांनी साऊथचं जे
साऊथचं जे कंपॅनियन आहे ते करायचं ठरवलं, म्हणजे दक्षिणेतलं मोहीम, म्हणजे दक्षिणेकडे जे काही राज्य आहेत आदिलशहाचे ते आपल्या ताब्यात घ्यायचे ठरवले. त्याच्यामुळे काय होईल, आपलं स्वराज्य अजून मोठं होईल आणि थोडं स्ट्रॉंग होईल आणि आपल्याला जे मुघल एम्पेरर औरंगजेब आहे त्याच्या विरुद्ध लढाई करता येईल. ही अप्रोच कुतुब शाह ऑफ गोलकोंडा गोलकोंडा फॉर हेल्प अँड शहा रेडिली agreed टू गिव्ह वॉट एव्हर हेल्प वॉज नीडेड. बघा, तर त्यांनी या कंपॅनियनसाठी ही जी मोहीम होती त्याच्यासाठी शिवाजी महाराजांनी गोवळकोंड्याचे जे कुतुबशाह होते त्यांची हेल्प घ्यायची ठरवली, त्यांची मदत घ्यायची ठरवली आणि त्यांनी सुद्धा शिवाजी महाराजांचं हेल्प करायचं, मदत करायचं कबुली दिली. कळालं सगळ्यांना याच्यामध्ये? सगळ्यांना कळालं का पॅरा? काय सांगितलं याच्यामध्ये? नेक्स्ट मध्ये शिवाजी महाराजांनी काय करायचं ठरवलं? कर्नाटकामध्ये अटॅक करायचं ठरवलं होतं. कारण कर्नाटकामध्ये जो कर्नाटकातल्या बिजापूरमध्ये आदिलशहाची जी काही आदिलशहाचं जे काही राज्य होतं ते आता थोडस काय झालं होतं, मोडायला आलं होतं. ते काय जास्त काळ टिकू शकणार नाही असं त्यांना माहित होतं, म्हणून त्यांनी पहिले साऊथ वर अटॅक करायचं ठरवलं. ओके. पण जास्त भीती त्यांना कुठून होती? नॉर्थ कडून होती, कारण नॉर्थला जो मुघल एम्परर होता, मुघलचा बादशाह होता कोण? औरंगजेब. तो कधीच मराठ्यांच्या राज्यावर अटॅक करेल हे कोणालाच माहित नव्हतं. तो कधीही तयार होता मराठ्यांचं राज्य नष्ट करण्यासाठी. ओके. मग शिवाजी महाराजांनी काय ठरवलं, जर आपलं साऊथ कडचं जर आपल्या ताब्यात असेल राज्य, तर आपलं जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे स्वराज्याचं ते खूप जरा स्ट्रॉंग होईल. त्यामुळे शिवाजी महाराजांनी काय केलं, पहिले साऊथ कडे आपलं जे काही कंपॅनियन आहे ते करायचं ठरवलं. ओके. त्यासाठी त्यांनी कोणाची हेल्प घेतली? गोवळकोंडाचा कोण? कुतुबशाह, त्याची हेल्प घ्यायची ठरवलं आणि त्याने सुद्धा हेल्प करायला काय केलं? कबुली दिली. कळलं सगळ्यांना एवढं? सेकंड पॅरा कळाला सगळ्यांना? ओके. आता त्याच्यानंतर काय झालं आपण बघूया. देर वॉज एट अनदर रिझन फॉर द कंपॅनियन. आणि आता या साऊथचं जे कंपॅनियन होतं त्याच्या मागे अजून एक रिझन होतं. काय रिझन होतं? शिवाजी स्टेप ब्रदर व्यंकोजी वॉज लुकिंग आफ्टर शहाजी राजे तंजावर जहागीर इन द साऊथ. आता जे शिवाजी महाराजांचे स्टेप ब्रदर म्हणजे सावित्र भाऊ होते कोण? व्यंकोजी राजे. ते काय करत होते? दक्षिणेतले तंजावरची जी जहागिरी होती, साऊथ मधली तंजावरची जी जहागीर होती शहाजी राजांची म्हणजे त्यांच्या वडिलांची, ती सांभाळत होते. ही वुड नॉट गिव्ह शिवाजी हिज शेअर ऑफ द अँसेस्ट्रल जहागीर. आणि ते आणि शिवाजी महाराजांना व्यंकोजी राजे काय करत होते? त्यांच्यातला जो भाग होता, त्यांच्या वाटा, शहाजी महाराजांचं राज्य होतं ना, ते त्यांच्या वडिलांचं होतं ते जमीन जहागीर. मग त्याच्यातलं वडिलांचं जे आहे जहागीर ते दोन्ही मुलांकडे यायला पाहिजे, पण व्यंकोजी शिवाजी महाराजांना दिला नव्हता, त्यांनी दिला नव्हता. नायदर ही डिस्प्ले आणि लव्ह फॉर स्वराज. आणि तो एवढंच नव्हे तर तो स्वराज्याबद्दल काहीच जास्त फारसा आदर नव्हता करत. आता शिवाजी महाराजांचाच भाऊ, सावत्र भाऊ, मग त्याच्या मनात सुद्धा स्वराज्याची थोडी काहीतरी असायला पाहिजे ना, आदर वगैरे. तो काहीच दाखवत नव्हता. ही ट्रीटेड शिवाजी विथ indifference. Shivaji thought that a personal meeting would resolve the dispute and Venkoji could be persuaded to help in the work of Swaraj. आणि तो शिवाजी महाराजांसोबत एकदम असा वेगळाच वागायचा, तो त्यांना भाऊ मानायचा नाही. आणि मग शिवाजी महाराजांनी काय ठरवलं की आता आपण व्यंकोजीला पर्सनल
म्हणजे स्वतःहून जाऊन भेटूया, त्याच्याशी बोलूया, आपल्यातले जे काही मनमुटाव असतील ते आपण क्लिअर करूया आणि त्याला काय करूया, आपल्या स्वराज्याच्या कामामध्ये मदत मिळाली तर बघूया, तो मदत करत असेल तर त्याची हेल्प घेऊया, असं शिवाजी महाराजांच्या मनात विचार आला. कळालं सगळ्यांना. नेक्स्ट जो रिझन होतं शिवाजी महाराजांचं साऊथच्या कंपॅनियन बद्दल, काय होतं त्याच्यामध्ये, काय सांगितलं त्याच्यामध्ये, की शिवाजी महाराजांचं एक स्टेप ब्रदर होता, सावत्र भाऊ होता, कोण, व्यंकोजी राजे. तो कुठे होता, साऊथ मध्ये होता. कुठे, तंजावर. तंजावर राजे, तंजावर जहागीर होतं, जे तंजावर जहागीर होतं शहाजी महाराजांची, शहाजी राजांची तंजावर जहागीर होती साऊथ मध्ये. तो काय करत होता, ते सांभाळत होता. ओके. पण त्यातला काही वाटा तो शिवाजी महाराजांना देण्यासाठी तयार नव्हता आणि तो स्वराज्यासाठी काहीच आदर वगैरे दाखवत नव्हता, त्याला स्वराज्याबद्दल काहीच नव्हतं. एवढं शिवाजी महाराज करतात, त्याला काहीच वाटायचं नाही स्वराज्याबद्दल. आणि तो शिवाजी महाराजांना एकदम असं वेगळंच वागायचा त्यांच्यासोबत. त्यांना स्वतःचा भाऊ सुद्धा समजायचा नाही. मग शिवाजी महाराजांच्या मनात विचार आला की आपण काय करूया, की व्यंकोजीला भेटूया, काय आपल्यातलं जे काही मतभेद असतील, काय त्यांच्या मनात कशाबद्दल राग आहे ते आपण क्लिअर वगैरे करूया आणि बघूया त्याची जर स्वराज्याबद्दल हेल्प होत असेल तर तो तयार आहे का आपल्या सोबत स्वराज्या बद्दल हेल्प करायला, हे करूया, बघूया. कळालं सगळ्यांना. तर कसं शिवाजी महाराजांनी प्लॅन केला कंपॅनियनचं, सगळ्यांना कळालं. ओके. नेक्स्ट आता बघूया. नेक्स्ट काय, विजिट टू गोलकोंडा. गोवळकोंडा. गोलकोंडा आणि मराठीत गोवळकोंडा बोलतात. ओके. विजिट टू गोवळकोंडा. शिवाजी महाराज स्टार्टेड ऑन हिज साउथर्न कंपॅनियन. अब्दुल अब्दुल Abdul Hassan Qutub Shah of Golconda had invited him to visit Golconda. He therefore decided to visit Golconda first, and then proceed with his conquest of the south. बघा, तर गोवळकोंड्याला भेट द्यायला गेले. जो कुतुबशाह आहे त्यांनी सांगितलं ना, त्यांनी कबुली दिली शिवाजी महाराजांना, मी तुम्हाला हेल्प करायला तयार आहे. म्हणून पहिले काय केलं, शिवाजी महाराजांनी आता साऊथर्नची जी कंपॅनियन आहे, जी कर्नाटकातली मोहीम आहे ती करायची स्टार्ट केली. तर त्याच्यासाठी जो अब्दुल हसन कुतुबशाह आहे त्यांनी शिवाजी महाराजांना कुठे बोलवले, गोवळकोंड्याला बोलवले त्यांना भेटण्यासाठी. अ, मग पहिले काय केलं, की कुतुबशहाच्या राजधानीला भेटले, कुतुबशहाला भेटले आणि नंतर मग कसं पुढे साऊथवर कसं आपला साऊथवर कसं आपलं हे करायचं, आपला प्रभाव टाकायचा, साऊथला कसं आपण जिंकायचं त्याच्याबद्दल त्यांनी प्लॅन केलं. ओके. साऊथ बद्दल कसं आपण जे राज्य आहे त्याच्यावर कसं आपण लढाई करायची, कसं अटॅक करायचं त्याच्याबद्दल ते प्लॅन करायला लागले. कळतंय सगळ्यांना. नेक्स्ट, गोलकोंडा वॉज द कॅपिटल ऑफ कुतुबशाह किंगडम. आता जी गोलकोंडा होती ती कुतुबशहाची जी राजधानी होती. ओके. कुतुबशहाचं जे राज्य होतं त्याची राजधानी होती. ही मेड ग्रेट प्रिपरेशन टू रिसीव्ह शिवाजी. मग कुतुबशहाने खूप मोठी स्वागताची तयारी केली होती शिवाजी महाराजांच्या, भेटायला येणार होते तर शिवाजी महाराज. ही स्पेशल शामियाना वॉज पुट अप वेअर द टू वुड मीट. त्यांनी काय केलं, एक भेटीसाठी मस्त शामियाना उभारला, जिथे ते भेटणार होते तिथे मस्त शामियाना उभारला. ऍज शिवाजी एंटर्ड द कॅपिटल, पीपल लाईन द स्ट्रीट टू हॅव हिज दर्शन. बघा, तर शिवाजी महाराज जसं त्यांच्या राजधानीमध्ये एंटर झाले, त्यांच्या कॅपिटल मध्ये एंटर झाले, गोवळकोंड्यामध्ये सगळी लोक रस्त्यात काय झाली, जमा झाली. त्यांनी लाईन लावली कशासाठी, शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. स्टोरीज ऑफ हिज एक्सप्लॉइट्स वेअर द टॉक ऑफ द होल कंट्री. तर पूर्ण देश, म्हणजे पूर्ण देशामध्ये शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या बातम्या पसरल्याच होत्या, त्यामुळे लोक सगळी त्यांना बघण्यासाठी आले होते.
people had heard of the death of Afzal Khan at his hand, of the discomfiture discomfiture of Shaiste Khan and the Shivaji's miraculous escape from Agra. बघा, तर सगळेजण शिवाजी महाराजांच्या बातम्याहून सगळे बातम्या सगळ्यांनी ऐकल्याच होत्या. जसं त्यांनी अफजल खानाचा वध केला, कसा त्यांनी आग्र्याहून आपली सुटका करून घेतली, आग्र्यावरून कसे ते पळून आले प्लॅन करून, ह्या सगळ्या त्यांना सगळे जे प्रसंग झाले ते सगळे त्यांना माहित होते. बिकॉज ऑफ दिस शिवाजी महाराज रिसीव अ रॉयल वेलकम. तर या सगळ्यांमुळे शिवाजी महाराजांचं खूप तिथे मोठ्या प्रमाणात स्वागत झाले, एकदम ग्रँड वेलकम झालं त्यांचं. पीपल शॉवर फ्लावर पेटल्स ऑन हिम फ्रॉम द हाऊस टॉप. तर सगळ्याजण घराघरातून त्यांच्यावर फुलाचा वर्षाव करत होते. एक्नॉलॉजिंग दिस वंडरफुल रिसेप्शन शिवाजी एंटर कुतुबशाह दरबार. तर हे सगळे आता लोकांचं स्वागत झाल्यानंतर शिवाजी महाराज कुठे गेले? कुतुबशहाच्या दरबारामध्ये गेले. Qutub Shah came down halfway to receive him. He seated Shivaji Maharaj alongside himself as an equal on a specially prepared throne. He left nothing undone as far as reception was concerned. बघा, तर आता हे सगळं लोकांनी त्यांची स्वागत केलं फुलं वगैरे टाकून. मग शिवाजी महाराज कुठे एंटर केलं? शिवाजी महाराज कुतुबशहाच्या दरबारामध्ये एंट्री केली. मग कुतुबशहा पण थोडंसं त्याच्या खुर्चीवरून उठून त्यांना खाली आणण्यासाठी गेला आणि त्यांना घेऊन आला वरती आणि त्यांच्या साईडलाच एक सिंहासन बनवलं होतं, थ्रोन बनवलं होतं, त्याच्यावर बसवलं त्यांनी. ओके, तर अशा प्रकारे त्याने महाराजांच्या सत्कारामध्ये कशाची कमतरता राहू दिली नाही. म्हणजे शिवाजी महाराजांच्या स्वागतासाठी त्यांनी कुठलीच कमतरता नाही ठेवली, काहीच कमी ठेवली नाही. ओके, सगळ्यांना कळालं कसं विजिट टू गोलकोंडा सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कसं कुतुबशहानी आणि जे गोवलकोंड्यातली राजधानी कॅपिटल मधली जी सगळी पीपल्स होते त्यांनी कसं शिवाजी महाराजांचं वेलकम केलं, सगळ्यांना कळालं का? ओके, नेक्स्ट. बघा इथे तुम्हाला दिसतंय शिवाजी महाराज द हिस्टोरिक विजिट शिवाजी महाराज टू गोलकोंडा. बघा इथे तुम्हाला पिक्चर सुद्धा दिसते शिवाजी महाराज कसे आलेत आणि सगळे लोक सगळे बघतायत त्यांच्या घरातून. ओके, नेक्स्ट. कन्क्वेस्ट ऑफ जिंजी. आता जिंजी जिंकली. आता साऊथ मध्ये त्यांनी मोहीम करायचं ठरवलं ना, साऊथ मधले सगळे जे किंगडम होते ते त्यांनी जिंकायचं ठरवलं. आता त्याच्यातलं एक जिंजी म्हणून होतं, ते त्यांनी कसं जिंकलं ते आपण बघूया, त्याच्या विरुद्ध कसा लढा केला ते दिला त्यांनी, बघूया. टेकिंग लिव्ह ऑफ कुतुब शाह, शिवाजी प्रोसीड साऊथ अँड रीच द ईस्ट कोस्ट. आता कुतुबशहाच्या राजवाड्यातून त्यांनी काय घेतलं? तिथनं ते निघाले आणि त्यांनी आता स्वतःचं जे कंपॅनियन होतं ते करायचं ठरवलं. ते कुठे जाऊन पोहोचले? ईस्ट कोस्टला, म्हणजे पूर्व किनाऱ्यावर. ओके, साऊथ मध्येच ईस्ट साइडला गेले ते. टू द साऊथ ऑफ चेन्नई इज द फोर्ट ऑफ जिंजी. आणि साऊथला बघा, चेन्नईच्या साऊथला कुठला फोर्ट होता? जिंजीचा फोर्ट होता. इट इज अ बिग फोर्ट अँड ॲज बिग ॲज स्ट्रॉंग ॲज रायगड. बघा, तो रायगड सारखाच एकदम खूप स्ट्रॉंग आणि खूप मोठा मजबूत किल्ला होता. शिवाजी बिसेज अँड कॅप्चर इट. शिवाजी महाराजांनी काय केलं? तो किल्ला त्याला वेढा घातला. बिसेज म्हणजे वेढा घातला, त्याच्या चारी साईडनी त्यांनी आपले सगळे मावळे पसरवले आणि त्याला कॅप्चर केला. त्याला काय केलं? स्वतःकडे जिंकून घेतला. अ स्ट्रॉंग साऊथर्न बेस वॉज दस क्रिएटेड फॉर स्वराज. मग आता दक्षिणेमध्ये साऊथ मध्ये आपलं स्वराज्याचा एक पाया तयार झाला, एक बेस तयार झाला ना. एक किल्ला तर जिंकला. आता स्वराज्यामध्ये फर्स्ट तर त्यांचं जे होतं स्वराज्यासाठी दक्षिणेमध्ये साऊथ मध्ये आपलं काय करायचं? आपलं जे राज्य ते एक तयार करायचं त्यांनी ठरवलं होतं ना, तर त्याचा पहिला मजबूत पाया त्यांचा क्लिअर झाला.
देन ही besieged द वेल्लोर फोर्ट. आता नेक्स्ट त्यांनी कुठला फोर्ट हे केला, वेल्लोरच्या फोर्टला काय करायचं ठरवलं, वेढा घातला, तो जिंकायचा ठरवला. द siege lasted for several months but fort could not be conquered. तर त्याच्या त्या किल्ल्याला वेढा देऊन खूप महिने झाले पण तो ताब्यात काही आला नाही, शिवाजी महाराजांच्या ताब्यात काही आला नाही. शिवाजी हॅड टू ट्रेन हिज गन्स ऑन द फोर्ट फ्रॉम द नेबरिंग हिल बिफोर ही कुड कन्क्वेर इट. His southern companion brought under his rule several forts and territory with an annual revenue of the 20 lakhs. बघा, तर किती महिने गेले तर तो त्या किल्ल्याला, वेल्लोरच्या किल्ल्याला वेढा घालून सुद्धा तो काही ताब्यात आला नाही. मग तेव्हा वेल्लोर जवळच्या डोंगरावरून शिवाजी महाराजांनी काय केलं, त्या किल्ल्यावर तोफाचा मारा केला आणि किल्ला आपल्या ताब्यात करून घेतला. म्हणजे त्यांचा जो आधीचा किल्ला होता ना जिंजीवर, नाही, वेल्लोरचा एक डोंगर होता वेल्लोर जवळ, तर वेल्लोरच्या किल्ल्याजवळ एक डोंगर होता, त्या डोंगरावर त्यांनी काय केलं, तोफ तोफ आणल्या होत्या त्यांनी, तिथून तोफ डायरेक्ट चालवल्या आणि तो किल्ला आपल्याकडे करून घेतला. मग त्यांनी कर्नाटकात एकूण 20 लाख 20 लाख उत्पन्नाचे प्रदेश आणि छोटे मोठे किल्ले जिंकले. बघा, त्यांनी साऊथ मध्ये काय केलं, 20 लाख जे टेरिटरी विथ अॅन्युअल रिव्हेन्यू, म्हणजे उत्पन्न, म्हणजे जे चांगले राज्य आहेत, जिथे चांगलं उत्पन्न आहे, जिथे चांगला पैसा आहे, एकदम रिच सिटी आहे, ते त्यांनी जिंकले आणि छोटे मोठे किल्ले जिंकले. कळालं सगळ्यांना कन्क्वेस्ट ऑफ जिंजी, जिंजी कशा प्रकारे जिंकली त्यांनी, कळालं का सगळ्यांना? जेव्हा कुतुबशहाला भेटून झालं तर शिवाजी महाराज कुठे गेले, दक्षिणेमध्ये गेले. दक्षिणेतले नंतर ते चेन्नईला गेले, चेन्नईच्या ईस्टला, चेन्नईच्या साऊथला काय होतं, एक जिंजीचा किल्ला होता, फोर्ट होता, तो एकदम बिग होता आणि स्ट्रॉंग होता, कशासारखा, रायगड सारखा. ओके, तर त्यांनी काय केलं, तो पहिले त्याला सेच केलं, त्याला वेढा घातला आणि तो आपल्या ताब्यामध्ये करून घेतला. ओके, तर अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी साऊथ मध्ये आपला पहिले पाया मजबूत केला स्वराज्याचा. ओके, जिंजी किल्ला जिंकून नंतर त्यांनी वेल्लोर जो किल्ला होता तो जिंकायचं ठरवलं, त्याला वेढा घातला, पण खूप महिने झाले त्याला वेढा घालून तो काय आपल्या ताब्यामध्ये येत नव्हता. मग शेवटी शिवाजी महाराजांनी काय केलं, वेल्लोर जवळ एक डोंगर होता, त्या डोंगरावरून त्या किल्ल्यावर तोफाचा मारा केला, तोफ चालवल्या आणि मग तसा तो किल्ला आपल्या ताब्यामध्ये करून घेतला. मग अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी कर्नाटकामध्ये 20 लाख टेरेटरी टेरिटरी अॅन्युअल रिव्हेन्यू आणि 20 फोर्ट्स आणि छोटे मोठे जे फोर्ट्स होते ते काय केले, स्वतःच्या अंडर करून घेतले. कळालं सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, त्याच्यानंतर काय झालं आता बघूया. मीटिंग विथ व्यंकोजी राजे. बघा, आता जे व्यंकोजी राजे होते, कोण होते व्यंकोजी राजे, शिवाजी महाराजांचे स्टेप ब्रदर होते ना, सावत्र भाऊ, त्यांना ते भेटायला गेले. बघा, त्यांनी ठरवलं होतं ना त्यांना जाऊन भेटायचं. बघा, महाराज इन्व्हायटेड व्यंकोजी राजे हिज स्टेप ब्रदर टू मीट हिम. व्यंकोजी राजे reluctantly agreed. शिवाजी received him with great honor and tried to win him over. बघा, तर शिवाजी महाराजांनी आपले जे सावत्र भाऊ होते व्यंकोजी राजे त्यांना भेटीसाठी बोलवले. ते आले भेटायला पण ते खुश नव्हते, एवढे ना खुशीनेच आले होते. आणि मग महाराजांनी त्यांचा योग्य सत्कार केला. ओके, त्यांची समजूत काढली, समजूत घालण्याचा प्रयत्न केला. ही अपील टू व्यंकोजी राजे टू हेल्प हिम इन द वर्क ऑफ स्वराज. त्यांनी त्यांना आपल्या स्वराज्याच्या कार्यामध्ये सहकार्य करा, मदत करावी असं सुद्धा त्यांनी सांगितलं, असं त्यांनी मागणी घातली. For a few days, Venkoji Raje stayed with Shivaji Maharaj, but one night he returned the Tanjavur without even taking leave of Shivaji Maharaj. तर व्यंकोजी राजे काही दिवस शिवाजी महाराजांसोबत राहिले, पण एक रात्री शिवाजी महाराजांना न कळवता तेच तंजावरला निघून गेले. फ्रॉम तंजावर ही ऍक्च्युली अटॅक शिवाजी फोर्सेस.
शिवाजी फोर्सेस took heavy toll of the attacking troop and व्यंकोजी राजे was defeated. बघा, आणि ते निघून गेले आणि निघून गेल्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांच्याच फौजेवर हल्ला केला. मग तेव्हा शिवाजी महाराजांच्या फौजेने त्यांचा समाचार घेतला आणि व्यंकोजी राजेला काय केलं, डिफेट केलं, त्यांना पराभव केला. शिवाजी महाराज वॉज डीपली पेन ॲट व्यंकोजी राजेस बिहेवियर. मग शिवाजी महाराजांना खूप वाईट वाटलं, त्यांच्या भावाने असं त्यांच्याबद्दल त्यांनी त्यांना भेटायला बोलवतं, पण यांनी इथे राहून नंतर त्यांच्या इथून न कळवता गेले आणि त्यांच्यावरच अटॅक केलं. त्यांना खूप वाईट वाटलं. ही रोट हिम टू हिम अँड ट्राय टू परस्यूड हिम टू चेंज हिज वे. He conferred on him the territory south of Jinji and set aside a small part of Karnataka as a gift for Deepabai, व्यंकोजीच वाईफ. बघा, तर त्यांनी काय केलं, व्यंकोजी राजांना एकदम लेटर पाठवले, म्हणजे तू असं करायला समजूत काढण्याचे, त्याला एकदम समजवायचे सगळे लेटर पाठवले. नंतर त्यांनी काय केलं, जिंजीच्या दक्षिणेकडचे, जिंजीच्या साऊथकडचे जे काही हे होते, प्रदेश होते, राज्य होते, ते त्यांनी त्यांच्या पत्नी, त्यांची जी बायको होती दीपाबाई, त्यांना दिली. He said in his letter to Venkoji Raje, do not put your trust in your enemies. Follow the path of Vellore. तर त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये काय लिहिलं होतं की परक्या शत्रूंचा भरवसा धरू नये, पुरुषार्थ गाजवावा. After the conclusion of his successful campaign of Karnataka, Shivaji returned to Raigad. While he was able to overcome the strain of this campaign, he had to undertake the campaign against the सिद्धी ऑफ जंजिरा. बघा, कर्नाटकातला विजय मिळवून शिवाजी महाराज कुठे गेले, आता रायगडवर परत गेले. ओके, तर त्यांची मोहिमेची जी मोहीम त्यांनी जसं जिंकून आले, त्याच्या सगळीकडे प्रसार चालू होता ना, सगळीकडे न्यूज पसरली होती. ओके, मग त्यांनी आता त्यांचं ही साऊथचं जे हे होतं कंपॅनियन, ते झालं होतं. आता त्यांनी काय ठरवलं, आता आपण सिद्धी आहे जंजिराचा, त्याच्या विरुद्ध लढाई करायचं त्यांनी ठरवलं. ॲट दिस टाइम महाराज वॉज 50 years old. He had toiled continuously for nearly 35 years without any time to rest. बघा, तर यावेळी जे महाराजांचं वय होतं ते किती वर्षाचं होतं, 50 वर्षाचे झाले होते. शिवाजी महाराज 50 वर्षाचे झाले होते आणि 30-35 वर्ष त्यांनी सतत कष्ट केले होते, कधीही त्यांना विश्रांती मिळाली नव्हती. तर सगळ्यांना कळालं का, मीटिंग विथ व्यंकोजी राजे. व्यंकोजी राजे सोबत मीटिंग केली ती सगळ्यांना कळालं का, काय केलं होतं त्यांनी, व्यंकोजी राजेला बोलवलं होतं भेटण्यासाठी. ओके, त्यांनी काय केलं, रिक्वेस्ट पण केली की स्वराज्यासाठी हेल्प करशील का वगैरे, मदत करशील का, असं त्यांनी सांगितलं सुद्धा. परत मग ते काही मानले नाही, ते त्यांच्यासोबत राहिले 2-3 दिवस. पण एक दिवशी रात्री त्यांनी शिवाजी महाराजांना न सांगताच तंजावरला ते निघून गेले आणि तिथे जाऊन त्यांनी काय केलं, शिवाजी महाराजांवर अटॅक केला, त्यांच्या सैन्यावर. पण शिवाजी महाराजांच्या फौजेने सुद्धा काय केलं, त्यांना डिफेट केलं, ते त्यांच्यावर भारी पडले आणि त्यांना हरवलं. ओके, मग शिवाजी महाराजांना खूप वाईट वाटलं की त्यांच्या भावाने असं केलं. ओके, तरी त्यांनी त्यांच्यासाठी पत्र लिहिली, लेटर दिले की तू असं करायला नव्हतं पाहिजे असं वगैरे. त्यांची समजूत, छोटा भाऊ होता ना, तर समजूत काढायचा प्रयत्न केला. मग त्यांनी काय केलं, त्यांची जी वाईफ होती दीपाबाई, त्यांना जिंजीच्या किल्ल्याचं जरा, जिंजी जो किल्ला होता त्याच्या साऊथचा जो काही पार्ट होता, तिथे जे काही राज्य वगैरे होते ते त्यांच्या नावावर केला. ओके, असं त्यांनी केलं. नंतर शिवाजी महाराज कर्नाटकातलं जे काही कंपॅनियन होतं, मोहीम होतं, ते सगळं संपवून कुठे आले, परत रायगडावर आले. आता त्यांनी त्यांची कंपॅनियन झाली साऊथ मधली, तर त्यांनी आता ठरवलं की जे जंजिराचा सिद्धी आहे त्याला हरवायचं. पण आता शिवाजी महाराजांचं एज किती झालं होतं, 50 years झाले होते, 50 वर्षाचे झाले होते. त्यांनी 30-35 वर्षापासून खूप कष्ट केलं होतं आणि त्यांनी एक दिवसही सुद्धा विश्रांती मिळाली नव्हती. कळालं सगळ्यांना. सगळ्यांना कळालं का एवढं.
ओके. आता याच्यानंतर बघा काय झालं. द पीपल प्रोटेक्टर इज नो मोर. बघा काय झालं. जे शिवाजी लोकांचा जो प्रोटेक्टर होता, सगळ्यांना प्रोटेक्ट करणारा राजा, तो आता नाही राहिला. म्हणजे शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. बघा ऑन 3rd एप्रिल 1680 शिवाजी महाराज डाईड. म्हणजे बघा सगळ्यांनी अंडरलाईन करा ही लाईन. शिवाजी महाराज कधी डाईड झाले, कधी मृत्यू पावले. 3 एप्रिल 1680 ला शिवाजी महाराज डाईड. प्लगिंग हिज पीपल इंटू अ सी ऑफ सॉरो, द प्रोटेक्टर ऑफ पीपल पास अवे. बघा सर्वांना दुःखाच्या सागरामध्ये लोटून शिवाजी महाराजांनी जगाचा निरोप घेतला. जो रयतेचा वाली होता. रयतेचा वाली म्हणजे काय, जो सगळ्या लोकांचं हेल्प करणारा, सगळ्यांना मदत करणारा, सगळ्यांचं रक्षण करणारा राजा या जगातून गेला. सगळेजण असं बोलायला लागले. इन हिज लाईफ टाइम्स महाराज अचीव सो मेनी ग्रेट थिंग्स. ही vanquished very powerful enemies and founded Hindavi Swaraj. There was none in the whole of the India who could match this achievement. He was a great national figure. बघा तर आपल्या हयातीतील महाराजांनी केवढ्या मोठ्या म्हणजे त्यांनी लाईफ टाइम मध्ये किती मोठमोठ्या घडामोडी केल्या. काय काय केलं त्यांनी. जे पॉवरफुल एनिमीज होते, एकदम स्ट्रॉंग शत्रू होते, त्यांनी काय केलं, डिफेट केलं, त्यांना हरवलं. त्यांना हरून त्यांनी आपल्यासाठी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. तर आपल्या भारतामध्ये त्यांच्या कार्याला, महाराजांच्या पराक्रमाला, त्यांच्या अचिव्हमेंटला कोणच तोड देणार नाही, असे ते मोठे थोर राष्ट्रपुरुष होते. कळालं सगळ्यांना. सगळ्यांनी अंडरलाईन केली का ती लाईन. ऑन 3 एप्रिल 1680 ला शिवाजी महाराज डाईड. ओके. नंतर बघा एक आपल्याला मॅप दिलेला आहे. त्या मॅप मध्ये काय दिलंय बघा इथे सगळ्यांनी. द स्वराज इस्टॅब्लिश बाय शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी जे स्वराज इस्टॅब्लिश केलंय बघा, जो ऑरेंज कलरचा दिसतोय पार्ट, तो काय, द स्वराज ऑफ शिवाजी महाराज. ते शिवाजी महाराजांचं स्वराज आहे. बघा ते पूर्ण त्यांनी बघा किती मोठं आपल्याला प्रदेश जिंकून दिले त्यांनी. नंतर बघा सगळ्यांनी कुठून स्टार्ट केलंय, तर हे सगळे आपल्या भारतातले एवढे सगळे राज्य त्यांनी आपल्याला जिंकून दिलेत. कळालं सगळ्यांना. ओके. तर इथेच आपला लेसन कंप्लीट झालेला आहे. आपण क्वेश्चन आन्सर्स बघूया. सगळ्यांना लेसन कळाला का सांगा चॅट बॉक्स मध्ये. लेसन सगळ्यांना कळाला का. ओके. आता क्वेश्चन आन्सर्स बघूया. बघा फर्स्ट आहे फिलिंग द ब्लँक्स. व्यंकोजी राजे वॉज लुकिंग आफ्टर शहाजी राजेस डॅश जहांगीर इन द साऊथ. व्यंकोजी राजे हे साऊथ मधलं कुठली जहागीर बघत होते, सांभाळत होते. वेल्लोर, तंजावर, बेंगलोर. कोण सांगणार. कुठली जहागीर बघत होते व्यंकोजी राजे. ओके तन्मय सांग. तंजावीर. तंजावर. तंजावर. ओके व्हेरी गुड. नेक्स्ट. द कॅपिटल ऑफ कुतुबशाह किंगडम वॉज दिल्ली, जिंजी, गोलकोंडा. कुतुबशहाच्या राज्याची राजधानी कुठली होती. कोण सांगणार. साची सांग. साची माईक ऑन कर. नाही. कुतुबशाह कुठला होता. गोलकोंडा ना. यस. यस. तर कॅपिटल काय होती कुतुबशहाच्या किंगडमची. गोलकोंडा. लक्षात ठेवा. नेक्स्ट. राईट द आन्सर इन वन सेंटेन्स. व्हाय डिड शिवाजी महाराज वॉन्ट टू मीट व्यंकोजी राजे. शिवाजी महाराजांना व्यंकोजी राजांना का भेटायचं होतं.
कोण सांगणार? ओके, तन्मय सांग. का भेटायचं होतं शिवाजी महाराजांना? Shivaji Maharaj wanted to meet Venkoji Raje to resolve and dispute regarding the ancestral Jagir in the south and to persuade him to help in the work of Swaraj. To work of Swaraj. ओके, तर शिवाजी महाराजांनी का त्यांना भेटायचं ठरवलं? तर त्यांनी शिवाजी थॉट अ पर्सनल मीटिंग वुड टू रिझॉल्व द डिस्प्यूट अँड वेंकोजी कुड बी परsuade टू हेल्प इन द वर्क ऑफ स्वराज. म्हणजे त्यांनी का भेटायचं ठरवलं की जे काही त्यांच्या दोघांमध्ये, जे काही त्यांच्या मनामध्ये जे काही मतभेद असतील, जे काही असेल ते काय करायचंय, कमी करण्यासाठी, ते जे काही त्यांच्याबद्दल राग वगैरे असेल, नाराज वगैरे असतील, तर ते हे करण्यासाठी आणि आपल्या स्वराज्यासाठी काय जे काही मदत मिळत असेल ते बघण्यासाठी त्यांनी ठरवलं. नेक्स्ट, व्हॉट appeal वॉज मेड बाय शिवाजी महाराज टू व्यंकोजी राजे? शिवाजी महाराजांनी व्यंकोजी राजांना काय अपील केलं, कशासाठी गेले होते ते? कोण सांगणार? चला, बाकीच्यांना कळालं नाही लेसन? साहिल सांग. ओके, तन्मय सांग. Shivaji Maharaj made an appeal to Venkoji Raje to help him in the work of Swaraj. येस, बरोबर. तर त्यांनी त्यांच्यासोबत स्वराज्यासाठी काम करायचं त्यांनी काय केलं, अपील केलं. बघा, शिवाजी महाराज अपील टू व्यंकोजी राजे टू हेल्प हिम इन द वर्क ऑफ स्वराज. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट, व्हॉट डिड शिवाजी महाराज से इन हिज लेटर टू व्यंकोजी राजे? शिवाजी महाराजांनी व्यंकोजी राजेला लेटर मध्ये काय म्हटलं? साची सांग, आता इझी आहे. साची, माईक ऑन कर आणि सांग. शिवाजी महाराजांनी लेटर मध्ये काय म्हटलं व्यंकोजी राजेंना? साची, माझा आवाज येतोय? हा, तर शिवाजी महाराजांनी व्यंकोजी राजेला लेटर मध्ये काय लिहून पाठवलं होतं? पटकन सांग. कोण सांगणार? ओके, सांग तन्मय. In his letter to Venkoji Raje, Shivaji Maharaj had stated, "Do not put your trust in your enemies. Follow the path of valor." वेल्लर. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट आहे गिव्ह रिझन. बघा, शिवाजी महाराज प्लॅन अ कंपॅनियन ऑफ द साऊथ. शिवाजी महाराजांनी प्लॅन काय केलं? कंपॅनियन. 2 रिझन होते याच्या मागे.
कोण सांगणार? फर्स्ट काय रिझन होतं? फर्स्ट रिझन काय होतं की Shivaji Maharaj planned a companion of the south because हम्म, because there was trade of Aurangzeb attacking the Maharashtra kingdom. ओके. पहिले त्यांनी काय केलंय? पहिलं काय रिझन होतं की जो औरंगजेब होता, the real threat to the Swaraj from the north for the Mughal Emperor Aurangzeb was biding his time to destroy the Maharashtra kingdom. Okay, and so Shivaji Maharaj thought the companion would create a powerful base in the south from where he could resist the blow of the Mughal. Okay, हे एक first reason होतं. Next reason होतं there was another reason for companion. Shivaji's stepbrother Venkoji was looking after the Shahaji Raje Tanjavur Jagir in the south. He would not give the Shivajis his share of the ancestral Jagir. कळालं? हे 2 रिझन होते. आणि नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? शिवाजी महाराज wrote to व्यंकोजी राजा and tried to persuade him to change his ways. शिवाजी महाराजांनी व्यंकोजी राजांना समजुतीची पत्र पाठवली का? कारण त्यांना वाटत होतं की व्यंकोजी राजेंनी आपल्या स्वराज्यासाठी काहीतरी हेल्प करावे. ओके, म्हणून. कळालं लेसन? ओके, तर होमवर्क मध्ये हे सगळे क्वेश्चनचे आन्सर्स लिहायचे आहेत. ओके, आणि गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करायचे. ओके, इथेच आपलं लेसन कम्प्लीट झालेलं आहे. नेक्स्ट क्लासमध्ये आपण नेक्स्ट लेसन घेऊया. ओके, बाय. By Miss. बाय.